31 जनवरी को नांदेड़ शहर के पास कामठा खुर्द में श्री विश्वकर्मा प्रगट दिन का भव्य उत्सव मनाया गया। सुबह 8 बजे श्री विश्वकर्मा प्रभु का अभिषेक किया गया। इसके बाद 9 से 11 बजे तक पालकी यात्रा निकाली गई। पालकी यात्रा में महिला और पुरुष भक्तों की भारी उपस्थिति देखी गई। कार्यक्रम में ह.ब.प. श्री बालाजी पांचाल ने हरि कीर्तन किया। कीर्तन के बाद महाप्रसाद का आयोजन हुआ, जिसमें सभी श्रद्धालुओं ने भाग लिया। समारोह में भक्तों ने बड़े उत्साह और श्रद्धा के साथ हिस्सा लिया, जो नांदेड़ में धार्मिक आयोजन का आकर्षक दृश्य प्रस्तुत करता है। कामठा नगरीच्या नगरीमध्ये प्रभू विश्वकर्माची प्राण प्रतिष्ठा 2021 ला झालेली आहे। तत्पूर्वी आम्ही जवळपास 1995 पासून प्रभू विश्वकर्मा प्रगट दिन खूप हर्षोल्लासात घोडे, रथ, त्यानंतर लेझिम पथक, घागड्या म्हणून एक नवीन प्रकार आला होता, त्याच्यासहित खूप भव्य प्रमाणात आम्ही आमच्या दुकानी म्हणजे विद्युत केंद्रात बसता तो साजरा करतो। आता परमेश्वराची मर्जी झाली की बाबा चला आपण कामठा नगरीमध्ये जाऊन बसावं, म्हणून मी कामठा नगरीमध्ये इथं वास्तव्य केलं। हे वास्तव्य लॉकडाऊन मध्ये आम्ही त्या मंदिराची स्थापना केली आणि मोठी प्राणप्रतिष्ठा झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो। माझी समाज बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे की तुम्ही जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची किंमत समजणार नाही। तुम्ही एकत्र या। अहंकार हा बाजूला सोड, अहंकार जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती जीवनामध्ये होणार नाही। अहंकार हा मी म्हणणार रावणाचा अहंकार संपलेला आहे, आपण कोण कुठं। तर मी माझे समाज बांधवांना एक म्हणजे नम्रतेची विनंती। हा एक आमच्या सर्व विश्वकर्मीय बांधवासाठी खूप मोठा उत्सवाचा सण आहे। जशी इतर मंडळी दिवाळी दीपोत्सव साजरा करतो, तसा विश्वकर्मीय बांधव आज प्रगट दिन घरोघरी साजरी होत असते। आणि एक कामठा नगरी नांदेडमध्ये एक विश्वकर्माचं मंदिर या ठिकाणी स्थापन झाले। प्रभू विश्वकर्माचं या ठिकाणी वास्तव्य झालं। एक आमच्यासाठी काशी निर्माण झालेली आहे। दरवेळेस काशीचं दर्शन घेतात, तसं दरवर्षी येऊन त्या ठिकाणी प्रभू विश्वकर्माचं प्रगट दिनाच्या दिवशी जर आपण दर्शन घेतलं तर ते काशीचं दर्शन घेतलं इतकं पुण्य मिळण्याचं प्राप्त त्या ठिकाणी आम्ही विश्वकर्मी बांधवांना असं सांगत असतो। आणि हे सत्यता आहे, कारण का की या ठिकाणी पावित्र्यता, जागृतता निर्माण झालेली आहे। आणि सर्व विश्वकर्मीय बांधवांना या निमित्तानं मी अशी विनंती करू इच्छितो की दरवर्षी किमान एक दिवसीय तरी हा सण आपण साजरा करावा आणि या काशीचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी विश्वकर्मा प्रगट दिनाच्या दिवशी सर्व विश्वकर्मांना पुनश्च एकदा मी नम्र विनंती करतो की या दिवशी आपली सर्व कामं वगैरे सर्व बाजूला ठेवून एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहावं आणि या विश्वकर्मा जयंती निमित्त किंवा पुण्यतिथी प्रगट दिना सोहळ्यानिमित्त त्या ठिकाणी येऊन हा आनंद द्विगुणित करावा असे मी सगळ्या विश्वकर्मीय बांधवांना विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांना विनंती करू इच्छितो। 31 जानेवारी 2026 विश्वकर्मा प्रगट दिन। बरेचशी मंडळी गणती की विश्वकर्मा जयंती ही जयंती देवाची नसते, तो प्रगट झालेला असतो आणि म्हणून प्रगट दिन साजरा करायचं। मी बऱ्याच दिवसापासून विश्वकर्मा प्रतिष्ठानतर्फे उत्साह साजरा करतो। त्यामध्ये दररोज म्हणजे त्या दिवशी अभिषेक करायचा आणि भजनाचा कार्यक्रम करायचा। तर मोठ्या प्रमाणात गावामध्ये मी वाढवलं आणि नंतर मग महाप्रसादाचं आयोजन करतात। किती वर्षापासून करताय? 25 ते 30 वर्षापासून पहिल्यांदा आमच्या इथे जागा नव्हती म्हणून आम्ही रामनाथराव देशमुख यांच्या कानामध्ये मोठ्या प्रमाणात पेंडावर वगैरे आपण मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो। नंतर आम्हाला विश्वकर्मा देवतेच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला ही जागा मिळाली। ते कामठावासियांनी आम्हाला ही जागा प्रदान केली आणि इथं मोठी वस्तू झाली, मंदिर झालं, प्राण प्रतिष्ठा झाली। त्यावेळेस पासून भव्य प्रमाणात आम्ही हा उत्सव साजरा करतो।